आज मी तिळाची वडी करणार आहे. तर हे तीळ मी पहिले भाजून घेतले, थंड करायला ठेवले. असे गावरान तीळ आहे ते चांगले भाजून घेतले. आणि हा 1 वाटी हे तीळ आहे फुल, आणि एवढा हे गूळ आहे जराशी अर्धी वाटी. आता मी हे वाटून घेते. पहिले जास्ती बारीक वाटायचे पण नाही, पुढचं दाखवते. तीळ वाटते पाहिजे. असे नॉर्मल वाटून घ्यायचे, जास्ती बारीक नाही करायचे. तर परत हा गूळ आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून फिरवून घ्यायचं आहे. गूळ मिक्स करते आणि परत मिक्सरमधून फिरवून घेते. आता याच्यामध्ये वरतून परत फिरवून घेते. झाले बारीक करून. आता कढईत पॅन ठेवते तापत, त्याच्यामध्ये परतून घेते. मग वरून लावायला पिस्ता आणि जरा सुकं खोबरं पिसून घेतलं आहे मी. थोडी विलायची ह्याच्यात टाकते, अशी हातानेच टाकते मी. आता अशी मिक्स करते, परतून घेते. तूप टाकते थोडं ह्याच्यामध्ये, 1 चमच्यावर. त्याचे सारण होते सगळं हलवते. असे हलवत राहायचं सारखं, असं बारीक गॅसवरच परतून घ्यायचं. हे चांगलं करपून द्यायचं नाही. झालं आता चांगलं. थोडेसे हे बारीक झालेत ना ते अजून जराशी, म्हणजे वडी दिसण्यासाठी हे चांगलं थोडे असं तेल टाकते. हे भाजून ठेवलेलेच होते मी. आता काढून घेते. ह्याला मी तूप लावून घेतले, त्याच्यामध्ये काढते. पसरून घेते असं. चमच्याने मी पसरून घेते असं. असं करायचं. जशी मी मापं घेतली, जेवढा गूळ घेतला, जेवढे तीळ घेतले, तसंच घ्या तुम्ही. तुमची वडी पण मस्त छान होईल. अगदी छान होईल. झाली आता. वरून थोडं खोबरं ते लावून घेते. थोडे पांढरे तीळ अजून जराशी. हे खोबरं, सुक्कं खोबरं घेतले मी किसून असं बारीक. हा पिस्ता थोडा थोडा लावून घेते. झालं आता टाकून घेते. असं तर थोडं कोमट कोमट आहे तेच असे कापून घ्यायची. नंतर मग ती कापत नाही आहे. असं हलक्या हाताने अशी. कापून घेते मी अशी. झाले असे हे कापून. मस्त झाले, अगदी भारी. भरून घेते मी आता दुसऱ्या डिशमध्ये. झाली तिळाची वडी. माझी रेसिपी आवडते, शेअर करा, लाईक करा. कशी झाली सांगा.